ब्रॉट टू यू बाय विगार्ड। देशभरातील लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल लागणार आहेत। महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं आणि या अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार आहे उद्या समजणार। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो दुसरीकडे उमेदवारांची जी आहे ते धाकधूक देखील वाढलेली आहेत। आपल्या सोबत रवी राणा आहेत, नवनीत राणा उमेदवार आहेत। भाऊ, काय सांगणार? निकाल उद्या लागणार आहेत, अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहेत, काल एक्झिट पोल आलेला आहे, कसं पाहता? नाही, धाकधूक नाहीच आहे, कारण की आम्ही 5 वर्ष लोकांमध्ये काम करतो, जनतेमध्ये राहतो। जनतेच्या हितासाठी राज्यापासून तर केंद्रापर्यंत अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांनी नेहमी पाठपुरावा केला। जिल्ह्याच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं खेचून आणले। मोदीजींची केंद्रामध्ये सरकार होती, मोठ्या प्रमाणात मोदीजींनी त्यांना ताकद दिली। मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास केला, जिल्ह्यामध्ये मोठे प्रोजेक्ट आणले। तर मला असं वाटतं की ज्या दिवशी इलेक्शनचं वोटिंग झालं त्या दिवशीच मी सांगितलं होतं की 2 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोदीजींचं अंडरकरंट आहे, मोदीजींशिवाय देशामध्ये पर्याय नाही आहे, हे संपूर्ण देशाची, महाराष्ट्राची, अमरावतीची जनता चांगली जाणते आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांनी केलेले केंद्राच्या माध्यमातून कामं, मी केलेले राज्याच्या माध्यमातून कामं, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे राज्यामध्ये, त्यांनी मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्याला भरून निधी दिला। मोठ्या प्रमाणात प्रत्येक संकटामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः इथे उभे राहिले, ताकद दिली त्यांनी। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि त्या ताकदीचा वापर, मोदीजींच्या कामाचा वापर आणि नवनीत राणांचा पूर्ण केंद्रामध्ये पाठपुरावा, या सगळ्यांची पावती अमरावतीची जनता देत आहे। आणि मोठ्या उत्साहामध्ये महिलांनी, बुजुर्गांनी, युवकांनी ताकदीनं मतदान केलेलं आहे। म्हणून वोटिंग झाल्यानंतरच मी स्टेटमेंट दिलं होतं शेवटी 7 वाजता की 2 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल। बहुजनांची ताकद, आदिवासी कुटुंबांची ताकद आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेते माझ्या संपर्कात होते, ज्यांनी मोठ्या प्रमाणात गुप्त मतदान आणि पूर्ण ताकदीनं त्यांनी अंदरून नवनीत राणाशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात पर्याय नाही या उद्देशाने त्यांनी ताकद दिली, मतदान केलं। आणि काही नेते जे आज काँग्रेसचे यशोमतीताई ठाकूर काल बोलल्या की उद्याचा रिझल्ट जर कुठे 19-20 झाला तर सिव्हिल वार होईल, मला विचारायचं आहे की काँग्रेसच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल, लोकांनी दिलेला निर्णय हा लोकशाहीमध्ये मानावा लागते। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्याच्यामध्ये एवढं याच्यामध्ये जाणं, एवढ्या अपसेट होणं, अशा प्रकारचं एक मानसिक संतुलन बिघडल्यासारखं स्टेटमेंट देणं, मला असं वाटतं की यांनी बीपीच्या गोळ्या उद्या आपल्यासोबत ठेवल्या पाहिजे, एखादा डॉक्टर ठेवला पाहिजे। आणि सिव्हिल वारची भाषा वापरणं, अमरावतीमध्ये त्यांना दंगे करायचे आहे, महाराष्ट्रात दंगे करायचे आहे, तर यशोमतीताई ठाकूरांचं स्टेटमेंट पूर्णपणे पोलिसांनी जांच केली पाहिजे, त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे। और जे त्यांच्याशी जुळलेले सिव्हिल वार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये सिव्हिल वारचं वातावरण तयार करून जर दंगे भडकवत असतील, लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार, त्या अधिकारामध्ये जर ज्या लोकांनी निवडून दिलं, जे लोक आपल्या मताचा अधिकार वापरून उद्या लोकशाहीच्या माध्यमातून रिझल्ट लागणार आहे, आणि त्याच्या माध्यमातून जर काँग्रेस हताशपणे महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवत असतील, यशोमतीताई ठाकूरसारख्या एक महिला अशा प्रकारच्या धमक्यात असतील, ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे। ताबडतोब पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, माझी मागणी आहे। तुम्ही काल म्हणाले की उद्धव ठाकरे जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर जी खिडकी मोदींनी उघडली त्या खिडकीद्वारे ते भाजपसोबत जातील, सत्तेसोबत जातील, त्यावर संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की कोण रवी राणा आमच्या नादाला लागू नका। असं आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्याशिवाय कुठला प्रकारचा पर्याय या देशामध्ये नाही आहे। तिसऱ्यांदा ते बहुमतासोबत प्रचंड ताकदीने प्राईम मिनिस्टर बनणार आहे, शपथ घेणार आहे।
हे देशाच्या जनतेने त्यांच्या कामाची, त्यांच्या निष्ठेची आणि त्यांच्या केलेल्या कार्याची पावती देशाच्या जनतेने त्यांना दिलेली आहे. आणि उद्याचा रिझल्ट हा मोठ्या संख्येमध्ये एकतर्फा मोदीजींच्या फेवरमध्ये आपल्याला दिसेल. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजी ज्या ठिकाणी केंद्रामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतील प्राईम मिनिस्टर बनल्यानंतर, त्यांनी आधीच सांगितलं होतं की बाळासाहेबांचे त्यांचे विचार, त्यांची जी बाळासाहेबांचे त्यांचे संबंध, त्याच विचाराला घेऊन खऱ्या अर्थानं मोदीजी काम करत आहे. आणि बाळासाहेबसुद्धा मोदीजींची नेहमी तारीफ करत होते की त्या हिंदुत्वाच्या विचाराला पुढे नेण्याचं काम मोदीजी करेल. या उद्देशाने मोदीजींनी सांगितलं होतं की बाळासाहेबांचे माझे संबंध आहे, जे माझे त्यांची जे आपुलकी होती त्या आधारावर उद्धव ठाकरेंसाठी माझी एक खिडकी नेहमी उघडी आहे. आणि मला विश्वास आहे मोदीजी प्राईम मिनिस्टरांची शपथ घेतल्यानंतर 20 दिवसाच्या अंदर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे त्या खिडकीमधून प्रवेश करतील आणि पूर्ण ताकदीनं मोदींसोबत उभे राहतील. मोदीजींच्या देशाच्या पुढे नेण्याच्या विजनला ताकद देतील. अशा प्रकारचा पूर्ण प्रयत्न हा उद्धव ठाकरेंकडनं सुरू झालेला आहे. उद्धव ठाकरेंच्या परिवाराचं एकमत झालेलं आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे की जेव्हा जेव्हा असे समीकरण झाले तेव्हा तेव्हा सत्यता पुढे आणण्याचं काम मी केलेलं आहे. आणि मला असं वाटते की देशाचे प्राईम मिनिस्टर बहुमतामध्ये शपथ घेणार आहे. त्याच्या 20 दिवसानंतर उद्धव ठाकरेजी आपल्याला त्या खिडकीमधून प्रवेश करतील आणि ताकदीनं मोदीला सपोर्ट करतील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. येणाऱ्या शपथ घेतल्यानंतर प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर मोदीजी, तुम्ही उद्धव ठाकरेंना मोदींसोबत पाहाल. शेवटचा बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली यावर की आता रवी राणा आंतरराष्ट्रीय दर्जाची भविष्यवाणी करू पाहत आहेत. भविष्यवाणी मी नेहमीच केलेली आहे. विखे पाटील जेव्हा काँग्रेस सोडून आले, आताही भविष्यवाणी सांगतो की काँग्रेसचे अनेक नेते जे मोदीजींच्या आणि भाजपच्या संपर्कात आहे, ते अनेक नेते तुम्हाला देशाचे प्राईम मिनिस्टरांनी शपथ घेतल्यानंतर, मोदीजींनी शपथ घेतल्यानंतर ते आपल्याला भाजपसोबत दिसतील. जे भाजपसोबत एनडीएमधून, इंडिया आघाडीमधून ज्या पद्धतीने त्यांनी आघाडी बनवली, त्या आघाडीचे अनेक पक्ष आपल्याला मोदींसोबत दिसतील. आणि मला असं वाटतं की मोदीजींचं नेतृत्व अनेक पक्षांनी स्वीकारलेलं आहे, अमरावती देशाच्या जनतेने स्वीकारलेलं आहे. म्हणून काही लोक काही टीका करत असतील, पण जे लोक आज टीका करत आहे त्यांनी आधीचं भविष्य पाहावं की मोदीजींसोबत किती लोक गेले, मोदींच्या नेतृत्वासोबत काँग्रेसच्या किती लोकांनी काँग्रेस सोडली. आज अनेक लोक काँग्रेस सोडून भाजपसोबत आले, मोदींसोबत आले, याच्यासाठी, देशाच्या हितासाठी. आणि मला असं वाटतं की आज संजय राऊतसारखा व्यक्ती ज्या पद्धतीनं बोलत आहे, त्याचं बोलणंसुद्धा मोदीजी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर 20 दिवसानंतर जेव्हा उद्धव ठाकरे मोदींसोबत जातील तेव्हा संजय राऊत हे पूर्णपणे आपल्या तोंडाला लॉक लावतील, कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणार नाही. आता त्यांना जे 4-5 दिवस बकबक करायची आहे, मला असं वाटतं संजय राऊतांची बायपास सर्जरी झालेली आहे आणि त्यांना खूप जरूरत आहे की उद्या निकालाच्या आधी 2-3 डॉक्टर ठेवायचे, चांगले औषध घेऊन ठेवायची, कारण उद्या तिसरी बायपास सर्जरी करायची गरज नाही पडली आहे संजय राऊतची. म्हणून त्यांनी कमी बोललं तर चांगलं राहील, कारण उद्धव ठाकरेंच्या परिवाराचं एकमत झालेलं आहे. पूर्ण परिवार मोदीजींसोबत जायला तयार आहे. आणि मोदीजींनी स्वतः सांगितलं आहे माझी एक विंडो उद्धव ठाकरेंसाठी उघडी आहे. म्हणून याचा रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. नक्कीच. तर हे होते आमदार रवी राणा. उद्धव ठाकरेंच्या परिवाराचं एकमत हे मोदींसोबत जाण्यासाठी झालं असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.